नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आज आपण अजिबातही सोडा न वापरता अवघ्या 5 मिनिटांमध्ये तयार होणारी कांदा भजी करणार आहोत। चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। भज्यांसाठी इथे 1 वाटी चाळून घेतलेलं बारीक बेसन पीठ या बाउलमध्ये घालून घेऊया व आता थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून किंचितसं घट्टसर असं हे बॅटर फेटून घेऊया। या भज्यांमध्ये आपण अजिबातही सोड्याचा वापर करणार नाही, त्यामुळे भजी एकदम कुरकुरीत बनण्यासाठी 2 मिनिट तरी अशा प्रकारे एकाच डिरेक्शनने हे बॅटर चांगलं असं फेटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बॅटर फेटल्यामुळे भजी एकदम आतून जाळीदार तयार होतात व ती बाहेरून कुरकुरीत बनतात। 2 मिनिट बॅटर फेटल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा धने, अर्धा चमचा बडीशेप व अर्धा चमचा जिरे खलबत्त्यावरती ओबडधोबड वाटून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घेऊया। 10 ते 12 हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया। एक मध्यम आकाराचा कांदा, खूप जास्त बारीकही चिरलेला नाही व खूप जास्त मोठाही चिरलेला नाही, तो कांदाही यामध्ये घालूया। पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, चवीपुरतं मीठ घालूया। थोडासा ओवा हातावरती असा चोळून यामध्ये घालून घेऊया। थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया। आता हे सर्व पदार्थ घातल्यानंतर हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यायचं आहे। हे भज्यांचं मिश्रण खूप जास्त पातळही नसावं, खूप जास्त घट्टही नसावं। मिश्रण खूप जास्त पातळ झालं तर भजी एकदम चपटी बनतील व ती तेलकटही होतील व खूप जास्त घट्ट झालं तर भजी अगदी खाताना पीठ खाल्ल्यासारखे लागतील। यामध्ये आपण सोडा घालणार नाही, त्याऐवजी इथे जवळपास 1.5 चमचा कडकडीत तेलाचं मोहन घालून हे मिश्रण परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। भजी तळण्यासाठी इथे एक जाडबुडाची कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यातील तेलही चांगलं गरम झाल्यानंतर छोट्या छोट्या आकाराची भजी सोडून घेऊया। हे भज्यांचं बॅटर एकदम परफेक्ट बनलेलं असल्यामुळे भजी हाताने सोडायला अजिबातही अडचण येत नाही। ही भजी मध्यम आचेवरती दोन्ही बाजूने हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। भजी टाकल्या हलवायची अजिबातही गडबड करायची नाही। 1 मिनिट गेल्यानंतर भजी दुसऱ्या बाजूने उलटून घेऊया। आपण जे नेहमी खेकडा भजी बनवतो ती खूप जास्त तेलकट होतात, परंतु अशा प्रकारे केलेली भजी अजिबातही तेलकट होत नाहीत, तसेच खायलाही अप्रतिम लागतात। भज्यांना दोन्ही बाजूने हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर आता यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या ज्या मधून कट करून घेतलेल्या आहेत त्या मिरच्या यामध्येही घालून घेऊया व चांगल्या तळून घेऊया। आता इथे भजी चांगली कुरकुरीत झालेली आहेत। आता ही सर्व भजी तेलामधून काढून घेऊया। अशा प्रकारे राहिलेली सर्व भजी तळून घेऊया। तर अशा प्रकारे इथे एकदम कुरकुरीत व आतून पोकळ अशी ही भजी तयार झालेली आहेत। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवलेली भजी नक्की करून बघा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।